नमस्कार. मी अपर्णा जोग आपल्या जीए चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करते. पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या हिरवे रावे या जीए कुलकर्णी यांच्या कथासंग्रहातली तुती ही कथा मी आपल्यासमोर सादर करणार आहे. ही कथा 5 भागांमध्ये रेकॉर्ड केलेली आहे. आपण सगळ्यांनी जरूर ही कथा ऐका, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा ही आग्रहपूर्वक विनंती. आपले अभिप्राय आमच्यासाठी खूप मोलाचे आहेत. धन्यवाद. कथा तुती, भाग 4. आईने श्रीपू मामाला एकदा पैसे दिले आणि सुम्मीकडे जायला सांगितलं. कमळी, तू जा म्हणतेस म्हणून जातो मी बिचारा, श्रीपू मामा म्हणाला. पण मी तरी काय कोण ऐपतदार माणूस, मशिनीवर सदरे चड्ड्या शिवणारा माणूस मी. तू होतीस म्हणून मला पोट तरी भरता येतं. लग्नालाही चल म्हणालीस म्हणून मी आलो. आता जाऊन पोरीलाच कमीपणा वाटेल बघ. तिचा चुलत मामा शिंपी म्हणून हिणवतील. आपली माणसं काय टाकायची असतात होय, आई म्हणाली. जाऊन तरी बघ, कुणाच्या हातून गुण येईल काही सांगता येत नाही बाबा. श्रीपू मामा जाऊन आला. त्याला तर तिथे जेवायलाही मिळालं नाही. दादा कुठे होता कोणास ठाऊक. मध्यंतरी आईला त्याचं एक कार्ड आलं होतं. दांडेलीजवळ तो कुठेतरी खाणीवर कारकून म्हणून काम करत होता. नानांना नकळत आईने श्रीपू मामाला तिकडे पाठवले. दादा तेथे काम करत होता, पण आता पावसाळ्यात काम बंद होतं आणि तो कुठेतरी मुंबईला गेला होता. श्रीपू मामा कपाळावर हात मारून म्हणाला, कमळी, मुंबईला कुठं शोधू आता तुझ्या पोराला? मी तरी काय कायमचा तिथला. इथं कुणी कुत्र विचारे ना म्हणून तिथे वणावणा हिंडलो महिनाभर. मग आई गप्प बसली. नाना आता बाजारातून काहीच आणत नसत, पण कृष्णीसाठी मात्र 5 पेंड्या ते विसरत नसत. कृष्णी आता लंगडू लागली होती. नाना तिला घेऊन एकदा गुरांच्या दवाखान्यात गेले. ती परत आली त्यावेळी तिच्या गुडघ्यावर पांढरी पट्टी बांधली होती. कृष्णी आता फार दिवस टिकणार नाही, खाली मान घालून नाना आईला म्हणाले. त्या दिवशी नानांचं जेवण झालं होतं आणि मी आणि आई जेवायला बसलो होतो. तो पोस्टमन आला. त्याची वेळ बरोबर 12, आई जेवण्याची. आमच्या घरी पत्र यायची ती कसली तरी त्रासाची दुःखाची बातमी घेऊनच. नाना पुष्कळदा त्रासून मग जेवतच नसत आणि आई पोस्टमनवर फारच चिडायची. कसा यमासारखा येतो बघा आईन जेवायच्या वेळी, ती म्हणे. त्याने कार्ड नानांच्या हाती दिलं. त्यांनी ते वाचलं आणि हातात घेऊन स्वयंपाकघरात आले आणि न बोलता आईच्या समोर टाकलं. अजून न उष्टावलेलं ताट आईने पालथ्या हाताने बाजूला केलं आणि पालथी पडून ती आत काहीतरी एकदम काटल्याप्रमाणेच्या आवाजात रडू लागली. कसं माझ्या हातानं मी त्या पोरीला त्या घरात घातलं हो, ती म्हणाली. नंतर तिने मला जवळ ओढलं. माझ्या खरकट्या हातानं तिचं लुगडं बरबटलं हे तिच्या ध्यानातच आलं नाही. कारट्या, आमची सुम्मी गेली रे. कधी इथं इतरांसारखी आली नाही, नाचली नाही. 4 दिवसांपूर्वी सुम्मी अपघाताने विहिरीत पडली होती. मला ती चक्राची विहीर आठवली. तिथे उभी राहून हात हलवणारी नव्या लुगड्यातली सुम्मी, तिचा वास. तुम्ही बोलवाल त्यावेळी येईन हं भाऊसाहेब, आणि दादालाही सांग, असं म्हणणारी. नानांच्या मागोमाग ती लग्नाला गेली, पण ती परत इथे आलीच नाही. मला विसरू नको म्हणणारी, हात घट्ट धरून डोळ्यातल्या पाण्याने भिजवणारी, पाठीवरून हात फिरवणारी. एकदम मला सारं आठवलं. मला फार भूक लागली होती, पण एकदम वाटलं जेवण नको, काही नको. कोपऱ्यात जाऊन एकीकडे बसावं आणि रडावं. सुम्मी माझी लहान आई होती. कासव दाखवताना विहीर काय गिळतीये की काय तुला, असं ती म्हणाली होती. नाना खांबाला टेकून खांबासारखे उभे होते आणि त्यांच्या डोळ्यात पाणी नव्हतं. सुम्मी विहिरीत पडल्याचं त्यांना कसं काही काय वाटलं नाही याचं मला फार आश्चर्य वाटलं. आईचा चेहरा भिजला होता. तिचा आवाज न ओळखण्या इतका फाटून गेला होता. पण नाना मात्र खांबाप्रमाणे गप्पच. त्यांच्या कपाळावरची शीर मात्र ताटली होती आणि डोळे दाबल्यामुळे बाहेर पडतात की काय असं वाटण्याजोगे मोठे झाले होते. रडताना आई एकदम थांबली आणि चटकन उठून नानांकडे गेली. हे काय, असं काय, ती भेदरून म्हणाली. तिने नानांना हात लावताच अंग झाडतच नाना खाली कोसळले आणि बटबटीत फुटक्या कपाच्या तुकड्यासारख्या डोळ्यांनी निर्जीवपणे वर पाहू लागले. जा रे कारट्या, पळ, रामभाऊंना बोलाव, आई ओरडली. मी शेजारी धावत जाऊन रामभाऊंना बोलावलं. ते आले, शामराव आले. त्यांनी आईच्या मदतीने नानांना अंथरुणावर झोपवलं. कोणीतरी जाऊन सावनूर डॉक्टरांना बोलावून आणलं. त्यांचा आवाज मऊ होता आणि तो ऐकला की आजाराची भीती वाटत नसे. त्यांनी मान हलवली आणि हलक्या आवाजात ते आईला म्हणाले,
झटका आलाय. मी सांगतो औषधं. कोणाला तरी पाठवून द्या. नाना अंथरुणावरच पडून राहिले. ते सारखे पाठीवर पडून राहत आणि आढ्याकडे रागीट डोळ्यांनी पाहत. त्यांना फक्त उजवा हात आणि मान चांगल्या तऱ्हेने हलवता येत होती. त्यांना काही पाहिजे असेल तर सैल पडलेले ओलसर ओठ हलवून ते निसरड बोलत. मला तर त्यांचं बोलणं समजत नसे की त्यांच्या चेहऱ्याकडे पाहवत नसे. आई मात्र कसल्याशा तेलाच्या बाटल्या घेऊन त्यांचे हातपाय तासन तास चोळत असे. त्यांना मधून मधून कोमट चहा पाजवी. कोणी काही सांगितलं नव्हतं तर श्रीपू मामा आपल्या खर्चाने सुम्मीच्या गावी जाऊन आला आणि येताना त्याने तिच्या 4 बांगड्या आणल्या. खरं म्हणजे त्या पितळेच्या होत्या आणि त्या त्यांनी कशाला आणल्या कोणास ठाऊक. नानांविषयी कृष्णीला कसं समजलं कोण जाणे. नंतर 2-4 दिवसात ती हबकलीच. तिच्या डोळ्यातून सारखं पाणी पाझरू लागलं. तिला आता उभं राहावे ना आणि वरून टाकल्याप्रमाणे ती जमिनीवरच पडून राहू लागली. आता ती बाहेर जात नसे म्हणून बंडू दररोज 10 पेंड्या आणून टाकायचा आणि आई तांब्याच्या पंचपात्रातल्या खुर्द्यातून 2-2दा मोजून त्याला पैसे द्यायची. पण कृष्णी रात्री टाकलेल्या 3 पेंड्यांपैकी मूठभर गवत देखील संपवत नसे. रात्री झोपण्यापूर्वी मी आणि आई कंदील घेऊन गेलो की ती तिथल्या तिथे मान उंचावून बघे आणि पुन्हा निपचित पडे. एक दिवस सकाळी मी तोंड धुण्यासाठी न्हाणीघरात गेलो. येताना मी पाहिलं की कृष्णी मान खाली टाकून पडली होती. अंगावर पुष्कळशा माशा बसत, पण एकदाही तिचं अंग थरथरलं नाही. मी एका काठीने तिला हळूच डिवचून पाहिलं, तर एक नाही की 2 नाही. आई हातातलं काम टाकून आली. चौकटीला टेकून पाहतच राहिली. आणखीन एक संपून गेलं. उचासा सोडत ती म्हणाली, कार्ट्या, तुझ्या बारशाला आणली होती रे कृष्णी. श्रीपू मामा दररोज भेटून जात असे. त्याने कुणाला तरी सांगितलं. दारात बैलगाडी येऊन उभी राहिली. मागे मला खूप वाटायचं जोंधळ्याची पोती घेऊन बैलगाडी आमच्या दारात यावी. ज्यावेळी बैलगाडी आली त्यावेळी असली आली. 2-3 कृष्णीला फळ्यावरून उचलून बाहेर आणलं तर चौकटीला तिची शिंग खटखट बडवली, मान लडबडली. नंतर त्यांनी तिला गाडीत टाकलं. त्यावेळी आई बाहेर सुद्धा आली नाही. कृष्णी 1-1.5 महिन्यात बाहेर पडली नव्हती. आता गेली ती गाडीत बसून, कायमची. असल्या गाईचं पुढे काय करतात ती माणसं कोणास ठाऊक. मी नानांच्या खोलीत गेलो. तिथे जायला मला फार भीती वाटली. आता त्या खोलीला आजारी माणसाचा वास चिकटला होता. तिथे गेलं की वाटे एकदम बाहेर जावं, तुतीच्या झाडाखाली उभं राहावं, धूळ पायाने उडवावी, मोकळ्या मैदानावर खूप पळावं. मी त्यांच्याजवळ गेलो आणि म्हणालो, कृष्णी गाय मेली. नानांनी चेहरा वळवला. त्यांनी ओठ हलवले आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी भिंतीकडे मान वळवली आणि नंतर बराच वेळ त्यांची बोटं हलत होती. नंतर ते घर देखील आम्ही बदललं. जायच्या आधी मी तुतीच्या झाडाकडे जाऊन आलो. आता त्यावर तुती नव्हत्या. मी हळूच एक लहानशी फांदी मोडून घेतली आणि आत आणून ठेवली. बाहेरच्या खोलीत ब्रह्म अजूनही लाल डोळ्यासारखा होता. आम्ही कधीही त्याला नारळ दिला नाही. बाहेर पडताना आई म्हणाली, नारळ दिला नाही पण पुष्कळ घातलं त्याच्या मढ्यावर. खरंच पुष्कळच. सुम्मीदला तिथले राय आवळे आवडत. त्याच घराचं दार उघडून दादा बाहेर पडला. नानांनी तिथेच लुगडी आणली. आईच्या हातात पत्र देऊन त्याच घरात खांबाला टेकून ते उभे राहिले. तिथेच कृष्णी खटखट आवाज करत गाडीत चढली. हे सारं ब्रह्मानं पाहिलं आणि गिळून टाकलं. बाहेर पडल्यावर, मागे वळून पाहू नको रे कार्ट्या, आईने मला बजावलं. श्रीपू मामा नानांना मोटारीत घालून पुढे गेला आणि मी आईबरोबर गाडीच्या मागोमाग चालू लागलो. मी तुतीची फांदी आईला नकळत सदऱ्याखाली लपवली होती, पण तिचं पान गळ्याबाहेर आलं. ते पान कसलं रे कार्ट्या? तिने कपाळाला आठ्या घालून विचारलं. मी म्हटलं कसलं नाही, ती तुतीची फांदी आहे. नव्या घरात ती लावली की झाड येईल की. तिने काही न बोलता ती फांदी सदऱ्याखालून ओढून काढली आणि गटारात फेकून दिली. आईला खरंच सामानाचा फार हव्यास. एखादी फाटकी चटई टाकायची म्हणजे तिच्या जीवावर येत असे. ती अमक्या वेळी घेतली, ती घेऊन मी विठोबाच्या देवळात कीर्तनाला जात असते, असल्या हकीकती सांगत बसे. मग दादा चिडत असे आणि ती चटईच नव्हे तर फाटकी लुगडी, भाजीच्या जुन्या करंड्या, तुटकी शिंकी, लाह्या भाजायची भोकं पडलेली गाडगी सगळी गोळा करून कचऱ्याच्या कुंडात फेकून देत असे. पण आता कितीतरी सामान आम्ही जुन्या घरातच सोडलं. त्यात कृष्णीची दावी, खरारे होते, पाण्याचा जुना गंजलेला हौद, झाडण्या, जुना पाटा, दुपट्याची गाठोडी, मोडक्या खुर्च्या, सारं तस्सं टाकून दिलं. तरी सामानाच्या गाडी मागून जाताना मला लाज वाटली. आमच्या पेट्या धुरकटलेल्या जुन्या होत्या. वळकटीवर जमखान्यांना ठिगळं लावली होती.
त्यातही आईने रंग गेलेला मोडका पाळणा कशाला घेतला कोणास ठाऊक. सुम्मीच्या खेळण्यांची करंडी तशीच, तिच्यातली एक बाहुली काही धड नव्हती. मी खाली मान घालून चाललो होतो. रस्त्यात आपल्या वर्गातली कुणी पोरं भेटतील की काय अशी मला फार भीती वाटत होती, पण कुणी भेटलं नाही. गाडी वळताना खेळण्याच्या करंडीतल्या 2 बाहुल्या आणि 3-4 लोटकी गटारात पडली, पण रस्त्यात फार वेळ लागू नये म्हणून हे मी आईला सांगितलं सुद्धा नाही. हे घर मला बिलकुल आवडलं नाही. आधी घर म्हणजे 2 अंधाऱ्या खोल्या होत्या. त्यांच्यात पाऊल ठेवताच एकदम कुबट वास आला. तिथं जायचं म्हणजे दुसऱ्यांच्या 2 सोप्यांवरून जावं लागे आणि परसात पाण्याला जाताना आईला दुसऱ्या बिऱ्हाडावरून जावं लागे. आम्हाला परसू नाही की अंगण नाही. मी आईला म्हटलं, "आई, कसलं असलं घर हे? माझ्या वर्गातली मुलं हसतील की." तर आई हसली नाही की रागावली नाही. ती म्हणाली, "तू मोठा झालास की तुला पाहिजे तसं 3 माड्यांचं घर बांध." तिने सामान लावलं. नानांना एक स्वतंत्र खोली दिली. पेट्या आणि कपाट त्याच खोलीत ठेवलं. दुसऱ्या खोलीत मी आणि आई झोपत असू. पण सकाळी उठून आईने चूल पेटवली की धुरामुळे मला तिथे बसवत नसे. त्या घरात मला एकच गोष्ट आवडली. अंधाऱ्या स्वयंपाकघरात दुपारी सूर्याचा एक कवडसा येत असे आणि त्या निळ्या पट्ट्यात उडत असलेले बारीक कण पाहताना तासनतास निघून जात. काही वेळा तो जमिनीवर जिथे पडत असे तिथे आरसा ठेवला की चटदिशी दुसरा एक तसलाच किरण वर उडत असे आणि त्या कमानीतून इकडून तिकडे जाताना फार गंमत वाटे. आई हल्ली स्वयंपाक फारच लवकर करून बाहेर जात असे. जेवण माझं मलाच वाढून घ्यावं लागे. मी संध्याकाळी शाळेतून आलो की ती लगेच बाहेर पडत असे. ती 8-8:30ला परत येत असे. मी विचारलं तर मी जांभेकरांच्या घरी बसायला जाते असं म्हणाली. संध्याकाळी नानांच्या खोलीत मीच दिवा लावत असे. पण तो लावून ठेवताना त्यांच्या तोंडाकडे पाहायला मला भीती वाटत असे. डोळे मिटून ते गप्प पडलेले असत. काही वेळा त्यांचे ओठ हलत. एकदा त्यांनी चुकून मला चुम्मा म्हणून हाक मारली. अनेकदा ते तसे पडले असताना त्यांच्या डोळ्यातून पाणी पाझरत असे. त्यावेळी मला कृष्णीची आठवण होत असे. ती देखील अशीच एकटी डोळे ओले घेऊन गवताची काडी न विस्कटता रात्रभर गप्प पडून असायची. त्यावेळी मला वाटे, कृष्णी का रडते? तिला कसल्या आठवणी येतात? जनावरांनाही घरदार, आईबाप यांच्या आठवणी येतात. आई कधीतरी नानांना अंथरुणातच उठवून तक्क्याला टेकवून बसवे व बाजूची लहान खिडकी उघडत असे. त्यातून नानांना समोरच्या घराची खिडकी, तिच्यातली तुळशीची कुंडी दिसे. केव्हा केव्हा मधल्या रस्त्याने गुरे जात, पोरं गोट्या खेळत हे सारं दिसे. सुम्मीच्या लग्नानंतर आईने तिचा रग मला दिला होता. तो तिने काढून घेतला. दादाची निळी पानं असलेल्या कापडाची गादी देखील तिने गुंडाळून ठेवली. माझ्याकरता तिने एका चादरीला आपलं लुगडं शिवून एक गरम रजई शिवून दिली. ती देखील छानच होती. शिवाय तिच्यात मला आईजवळच झोपल्यासारखं वाटे, कारण तिला आईचा वास होता. हल्ली आई मला लवकर उठवायची आणि आंघोळ झाल्यावर 12 नमस्कार घालून घ्यायची. प्रथम माझे हात दुखले, पण नंतर सवय करावी लागली, कारण त्याशिवाय चहाच मिळत नसे. केव्हा एकदा 12वा नमस्कार येतो असं मला होऊन जात असे. पण मोजताना चुकणं देखील शक्य नव्हतं, कारण सगळे नमस्कार होईपर्यंत आई समोर पोलिसासारखी उभी असे. भाग 4 संपला.